वेलकम टू गाईड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स 1चा जो 7वा लेसन आहे ज्याचं नाव आहे लेन्सेस. आता हा आपल्याला आज लेसन घ्यायचा आहे. हा लेसन एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे कारण ह्याच्यामध्ये लॉज पण आहेत, डायग्राम पण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ह्यूमन आय. आता ह्यूमन आय हा 5 मार्कासाठी पण खूप वेळा आलेला आहे, 3 मार्काला पण येतो किंवा त्याच्यावरती एखादा प्रश्न फिक्स असतो. एक तर ह्यूमन आय येतील किंवा त्याच्या असणारे डिसीजेस येतील. त्यामुळे हा लेसन खूप इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय माहित पाहिजे बघा की लेन्स म्हणजे काय असते. ठीक आहे. आता लेन्स त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, भिंग. आता लेन्स किंवा भिंग म्हणजे काय की समजा तुम्हाला आता आधी 8वी 9वीला झालेला असेल की हा काय असतो, एक मिरर असतो. ठीक आहे. हा झाला तुमचा प्लेन मिरर, ह्याला काय म्हणतो आपण, प्लेन मिरर. आणि जर समजा तो ह्या शेपमध्ये दिलेला असेल, वर्तुळाकार असेल किंवा सर्क्युलर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, स्पेरिकल मिरर. ठीक आहे. हा प्लेन मिरर आहे आणि हा कुठला आहे तुमचा, स्पेरिकल मिरर. आता मिरर म्हणजे काय, एनी सरफेस फ्रॉम विच लाईट इज रिफ्लेक्टेड अँड इमेज इज फॉर्म इज कॉल्ड ॲज मिरर. कुठलाही सरफेस घ्या तुम्ही, तांब्या घ्या, वाटी घ्या, चमचा घ्या, सगळेचे सगळे काय आहेत, मिरर आहेत. हा बोर्ड सुद्धा एक प्रकारचा मिरर आहे कारण काय, ह्याची सावली आपली इथं तयार होते, ज्याच्यावरती इमेज फॉर्म झाली तो काय असतो, तुमचा मिरर असतो. हा प्लेन आहे आणि हा कुठला आहे तुमचा, स्पेरिकल मिरर. ठीक आहे. आता जर समजा आपण ह्या स्पेरिकल मिररला सेंटरमधून कट केलं तर आपल्याला 2 टाईपचे भाग भेटतात. ठीक आहे. पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय असतं की ज्याच्या दोन्ही साईड आउटर साईडला बेंड असतात. आता दोन्हीच्या दोन्ही साईड काय असतात, आउटर साईडला बेंड असतात, म्हणजे ह्या टाईपमध्ये. आणि हा बाजूला काढला तर मधल्या साईडला काय होतं, मग एक असा पार्ट भेटतो आणि दुसरा एक असा पार्ट भेटतो. ठीक आहे. आता हे 2 लेन्सचे टाईप फॉर्म करतो कोण, आपला स्पेरिकल मिरर. ठीक आहे. ज्याच्या दोन्ही साईड आउटसाईडला बेंड असतात त्याला म्हणायचे कॉन्व्हेक्स लेन्स आणि ज्याच्या दोन्ही साईड इंटरनल साईडला बेंड असतं त्याला म्हणायचे कॉन्केव्ह लेन्स. ह्याला मराठीमध्ये म्हणायचं बहिर्वक्र आरसा आणि ह्याला म्हणायचे आंतरवक्र आरसा. ठीक आहे. आणि तो जर समजा कोनिकल असेल तर तो झाला लेन्स आणि जर फ्लॅट असेल तर तो झाला मिरर. आता मिरर आणि लेन्समध्ये बेसिक फरक काय, लेन्स जी असते ती आरशासारखी, मिरर जो असतो तो आरशासारखा असतो आणि लेन्स जी असते थोडीशी फुगलेली असते, त्याला काय म्हणायचं आपल्याला, मिरर आणि लेन्स. आता ह्या लेसनमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बघायचे कॉन्व्हेक्स लेन्स आणि त्याचे टाईप्स. ठीक आहे. आता कॉन्व्हेक्स लेन्स बघण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघूया की हा जो स्पेरिकल मिरर आहे किंवा स्पेरिकल लेन्स असते त्याचे काही कन्सेप्ट्स आहेत. आता ते काय असतात. ठीक आहे. हा काय तुमचा स्पेरिकल मिरर आहे. आता ह्या स्पेरिकल मिररच्या सेंटरमधून एक लाईन जाते. ठीक आहे. सेंटरमधून जी जाणारी लाईन आहे त्या लाईनला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल ॲक्सिस. काय म्हणायचं त्याला आपल्याला, प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. हा प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय, द लाईन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ एनी स्पेरिकल मिरर इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. मग आता एका स्पेरिकल मिररला किंवा एका स्पेरिकल लेन्सला किती प्रिन्सिपल ॲक्सिस असू शकतात, ते असू शकतात 360. का 360, कारण काय, हा जरी आला तरी हा काय तुमचा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे कारण 2 एक्झॅक्ट पार्ट करतोय. हा पण प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, हा पण प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, हे सगळेच्या सगळे काय आहेत, प्रिन्सिपल ॲक्सिस आहेत. मग एकूण अँगल किती असतात सर्कलला, 360 असतात. म्हणून एकूण प्रिन्सिपल ॲक्सिस किती ड्रॉ करू शकतो आपण, 360 वेमध्ये त्याला काय करू शकतो आपण, ड्रॉ करू शकतो. आता प्रिन्सिपल ॲक्सिस काय, मग द लाईन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ एनी स्पेरिकल मिरर इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. आता प्रिन्सिपल ॲक्सिस नंतर आपण काय करूया, परत एकदा हा ड्रॉ करूया. आता याच्यामध्ये बघा लाईन कुठून चालली आपली, सेंटरमधून, ती काय झाली तुमची प्रिन्सिपल ॲक्सिस. द सेंटर ऑफ द प्रिन्सिपल ॲक्सिस इज कॉल्ड ॲज सी. काय म्हणायचं त्याला, सी म्हणायचं. ठीक आहे. हा सी म्हणजे काय असतो, सेंटर ऑफ कर्वेचर. काय असतो तो, सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे. आता कर्वेचर म्हणजे काय, गोल भाग, त्याचा जो सेंटर असतो त्याला काय म्हणायचं आपल्याला, सेंटर ऑफ कर्वेचर. आणि जर समजा हा लेन्स असेल तर त्या ठिकाणी तो सी नसतो तर काय असतो, ओ असतो. त्या ओला म्हणायचंय ऑप्टिकल सेंटर. काय म्हणायचंय, ऑप्टिकल सेंटर. ठीक आहे. आता सी म्हणजे काय, सेंटर ऑफ कर्वेचर, आणि ओ म्हणजे काय असतो, ऑप्टिकल सेंटर. दोघांचा पॉईंट सेम असतो, जो कुठं असतो, प्रिन्सिपल ॲक्सिसच्या सेंटरला. जर तो मिरर असेल तर सेंटर ऑफ कर्वेचर घ्यायचं आहे आणि जर समजा लेन्स दिलेली असेल तर त्याला काय घ्यायचं आहे, मग ऑप्टिकल सेंटर ओ. ठीक आहे. आता हा जो मिरर आहे ह्याची लेफ्ट साईड घ्या, राईट साईड घ्या, अप घ्या, डाऊन घ्या, कुठलीही घ्या. आता हा जो पार्ट आहे
ह्याला काय म्हणतो आपण पोल. ह्याला काय म्हणायचं आपल्याला पोल. म्हणजे जी डायरेक्शन असते, समजा आपला हा मिरर आहे, आता ही साईड जी आहे तिथं काय झालं मग पोल झाला. आता पोल कशासाठी आहे की हा आपल्याला दाखवतो की इथून पुढे आमचा काही संबंध नाही, इथं आपला लेन्स संपलेला आहे, तो काय असतो आपला पोल. हा पोल कुठल्या लेटरने दाखवायचा आहे, पी ने. पी म्हणजे काय असतो तुमचा मग पोल असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक पॉइंट असा असतो जिथं काय होतो इन्सिडेंट रे इंटरसेक्ट कुठं करतो प्रिन्सिपल ॲक्सिसला, त्याला म्हणायचं कॅपिटल एफ. ठीक आहे. द पॉइंट ॲट विच इन्सिडेंट रे इंटरसेक्टिंग ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस इज कॉल्ड ॲज कॅपिटल एफ. आणि हा कॅपिटल एफ म्हणजे काय असतो फोकस पॉइंट. काय असतो फोकस पॉइंट. त्याला प्रिन्सिपल फोकस पण म्हणतात किंवा फोकस पॉइंट, दोघांमधून काहीतरी एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हा फोकस आणि हा पोल ह्याच्यामध्ये जे डिस्टन्स असतं ह्याला म्हणायचं आहे स्मॉल एफ. काय म्हणायचं त्याला स्मॉल एफ. हा स्मॉल एफ म्हणजे काय मग फोकल लेंथ. हा स्मॉल एफ काय असतो फोकल लेंथ. आता हे फोकल लेंथ म्हणजे काय की जे आपण फोकस आहे आपला जो प्रिन्सिपल फोकस आहे तिथून आपण पोलपर्यंतचे जे डिस्टन्स मेजर करतो त्या डिस्टन्सला काय म्हणायचं आपल्याला फोकल लेंथ. ठीक आहे. आता कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहेत मग प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय द लाईन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ एनी स्पेरिकल मिरर इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे. त्यानंतर सी और ओ म्हणजे काय द सेंटर पॉइंट ऑफ द प्रिन्सिपल ॲक्सिस इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ कर्वेचर ऑर ऑप्टिकल सेंटर. ठीक आहे. त्यानंतर पोल म्हणजे काय द साइड ऑफ द एनी स्पेरिकल लेन्स और स्पेरिकल मिरर इज कॉल्ड ॲज पोल. तो पोल तुमचा लेफ्ट राईट अपवर्डला डाऊनवर्डला कुठल्याही साईडला येऊ शकतो, त्याला म्हणायचं आपल्याला पोल. त्यानंतर कॅपिटल एफ असतो, तो काय असतो द पॉइंट ॲट विच इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे इंटरसेक्टिंग ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस इज कॉल्ड ॲज फोकस पॉइंट. ठीक आहे. आणि द डिस्टन्स बिटवीन फोकस पॉइंट टू द पोल इज कॉल्ड ॲज फोकल लेंथ. जोपर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी कळणार नाहीत तोपर्यंत पुढचा लेसन कळणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी ह्या लेसनमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. आता सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे काय सेंटर पॉइंट असतो कशाचा प्रिन्सिपल ॲक्सिसचा. ऑप्टिकल सेंटर म्हणजे पण तोच आहे. फोकस म्हणजे काय ज्या पॉईंटवरती एक तर तुमचा इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड रे काय होतात इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला काय म्हणतो आपण प्रिन्सिपल फोकस और फोकस पॉइंट. ठीक आहे. त्यानंतर फोकल लेंथ म्हणजे काय द डिस्टन्स बिटवीन फोकस टू पोल इज कॉल्ड ॲज फोकल लेंथ. ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला काय बघायचं आता की हे जे लेन्सेस असतात आता याचे काही रूल आहेत. ठीक आहे. ज्याच्यासाठी जे कशासाठी युजफुल आहेत आपल्याला डायग्राम काढण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आता ते बघण्याच्या आधी अजून एक पॉईंट बघून घ्या कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स. आता कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स एकदम इझी आहे पण सगळ्यात जास्त कन्फ्युजन हाच पॉईंट करतो. पहिला कुठला आहे तुमचा कन्व्हर्जन्स आहे आणि दुसरा कुठला आहे डायव्हर्जन्स. ठीक आहे. आता कन्व्हर्जन्स म्हणजे काय एका पॉईंटमधून सगळेच्या सगळे पॉईंट काय होतात बाहेर निघतात. ठीक आहे. एका सिंगल पॉईंटमधून ते काय होतात बाहेर निघतात त्याला म्हणायचं आहे कन्व्हर्जन्स. आणि डायव्हर्जन्स म्हणजे काय सगळेच्या सगळे पॉईंट एका सिंगल पॉईंटला मीट होतात त्याला म्हणायचं आहे डायव्हर्जन्स. दोन्ही डायग्राममध्ये काय फरक आहे काहीच नाही, ॲरोचा फरक आहे फक्त. ठीक आहे. ॲरो जर बाहेरच्या साईडला गेले तर कन्व्हर्जन्स, ॲरो जर आतल्या साईडला आले तर काय होणार डायव्हर्जन्स होणार. आता आपल्या मोबाईलचा टॉर्च काय येतो कन्व्हर्जन्स येतो का डायव्हर्जन्स येतो बघा कन्व्हर्जन्स येतो. सिंगल पॉईंट असतो सिंगल पॉईंटमधून सगळे बाहेर निघतात त्याला म्हणायचं आहे कन्व्हर्जन्स. आता डायव्हर्जन्सचं एक्झाम्पल काय येणार मग जो येणारा सनलाईट आहे तो आपल्या खिडकीवरती आला सगळेच्या सगळे इकडून तिकडून रे येणार आणि त्या एका सिंगल पॉईंटवरती भेटणार त्याला काय म्हणायचं आहे मग डायव्हर्जन्स. ठीक आहे. ह्या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा 9th ला होत्या पण इथं तुम्हाला डिफाईनला आले तर येऊ शकतात. कन्व्हर्जन्स म्हणजे काय सिंगल पॉईंटमधून सगळे रे बाहेर येतात आणि डायव्हर्जन्समध्ये काय असतं सगळे रे एका सिंगल पॉईंटला मीट होतात त्याला म्हणायचं आपल्याला डायव्हर्जन्स. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला रे डायग्राम काढायचे असतात. ठीक आहे. आता रे डायग्राम काढण्याच्या आधी आपल्याला काय कळलं पाहिजे की रे डायग्राम काढण्यासाठी रूल कुठले आणि कुठल्या रूलने आपल्याला रे डायग्राम काढायची. ठीक आहे. आता आपल्याला इथं कॉन्व्हेक्सच्या रे डायग्राम दिलेले आहेत त्यामुळं व्यवस्थित समजून घ्या रूल काय आहेत. हा झाला प्रिन्सिपल ॲक्सिस, त्याच्यानंतर ही झाली आपली लेन्स, हा झाला आपला ऑप्टिकल सेंटर ओ. ठीक आहे. आता प्रिन्सिपल ॲक्सिस आहे लेन्स आहे आणि काय तुमचा ऑप्टिकल सेंटर ओ आहे. ठीक आहे. आता पहिला रूल काय सांगतो बघा इफ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. काय सांगतो इफ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन रिफ्रॅक्टेड रे पासिंग थ्रू फोकस. पहिला रूल काय आपला
इफ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन रिफ्रॅक्टेड रे पासिंग थ्रू फोकस. ठीक आहे, म्हणजे काय, हा जर इन्सिडेंट रे पॅरलल असेल तर येणारा जो रिफ्रॅक्टेड रे तो कसा असणार आहे, पासिंग थ्रू फोकस, म्हणजे तो फोकस मधून जात असतो. हा आहे आपला पहिला रूल. आता सेकंड रूल काय सांगतो बघा, परत एकदा प्रिन्सिपल ॲक्सिस त्यानंतर लेन्स. ठीक आहे, आणि त्याला काय येणार तुमचा ऑप्टिकल सेंटर ओ. आता सेकंड रूल काय सांगतो, इफ इन्सिडेंट रे पासिंग थ्रू फोकस, हा काय असणार आहे मग तुमचा फोकस. काय डेफिनेशन होती फोकसची, ज्यावेळेस इन्सिडेंट रे कोणाला इंटरसेक्ट होतो, प्रिन्सिपल ॲक्सिसला होतो, किंवा रिफ्रॅक्टेड रे इंटरसेक्ट होतो प्रिन्सिपल ॲक्सिसला, त्या पॉइंटला म्हणायचं आहे फोकस. ठीक आहे, इफ इन्सिडेंट रे पासिंग थ्रू फोकस देन रिफ्रॅक्टेड रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. रिफ्रॅक्टेड रे कोणाला पॅरलल असतो, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो. पहिला काय, जर पॅरलल आला तर फोकस मधून जातो, आणि फोकस मधून आला तर काय जातो, तो पॅरलल जातो. असे दोन रूल आहेत. आता तिसरा रूल काय सांगतो आपल्याला, परत एकदा प्रिन्सिपल ॲक्सिस त्यानंतर ही आहे आपली लेन्स आणि ऑप्टिकल सेंटर ओ. इफ इन्सिडेंट रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर ओ देन इट गोज स्ट्रेट. ठीक आहे, जर ऑप्टिकल सेंटर मधून तुमचा इन्सिडेंट रे जात असेल तर तो स्ट्रेट जातो, परत येत नाही. हे तीन रूल खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण प्रत्येक एक्झामला किंवा प्रत्येक रे डायग्रामला हे तीन रूल्सच आपल्याला यूज करायचं आहे. पहिला रूल काय सांगतो आपल्याला, इफ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन रिफ्रॅक्टेड रे पासिंग थ्रू द फोकस. ठीक आहे, इन्सिडेंट जर पॅरलल असेल तर रिफ्रॅक्टेड कुठून जाणार आहे, फोकस मधून जाणार आहे. सेकंड रूल काय सांगतो, इफ इन्सिडेंट रे पासिंग थ्रू फोकस देन रिफ्रॅक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे, आणि थर्ड रूल काय सांगतो मग, इफ इन्सिडेंट रे पासिंग थ्रू ऑप्टिकल सेंटर देन रिफ्रॅक्टेड रे गोज स्ट्रेट. तो गोज अनडिवायडेड असतो, म्हणजे काय, कुठल्याही प्रकारची हालचाल न करता तो एकदम स्ट्रेट जातो. हे तीन रूल खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण काय, या तीन रूलवरती सगळ्या तुमच्या डायग्राम डिपेंड आहेत. आता बुकमध्ये तुम्हाला 6 डायग्राम दिलेत, त्याच्यामधली एक डायग्राम मी काढून दाखवतो आणि बाकीच्या तुम्ही ट्राय करा. एकदम सोप्या डायग्राम्स आहेत, ज्या तुम्हाला 9thला पण होत्या आणि आत्ता पण एक्झॅक्टली. ठीक आहे, पहिली डायग्राम आपण ड्रॉ करूया, ज्याच्यामध्ये काय सांगितलंय, ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी. ऑब्जेक्ट कुठं सांगितलं आहे, ॲट इन्फिनिटी, आणि इमेज ॲट फोकस. इमेज कुठं भेटायला पाहिजे सांगितली त्यांनी, फोकसवरती. ठीक आहे, आता हे रे डायग्राम काढण्यासाठी काही रूल्स आहेत. आता ते रूल काय आहेत बघून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे तो नेहमी घ्यायचा 12 सेंटीमीटरचा. का 12 सेंटीमीटर घ्यायचा असा कुठलाही नियम नाही आहे, पण 12 सेंटीमीटर घेतल्यानंतर तुमची डायग्राम चुकणार नाही याची गॅरंटी मी देतो. कारण काय, की ज्यावेळेस आपण एक मेजरमेंट आपल्या हिशोबाने तयार करतो, रे डायग्राममध्ये काय पार्ट आहे, तुमचा एक रे जरी नॉर्मल ह्या पॉईंटचं सोडून ह्या पॉईंटला आला तरी अख्खे 0 भेटतात. ती डायग्राम चेक केली जात नसते. नियमानुसार रे डायग्राममध्ये ज्यावेळेस आपण इरेज करतो, रब केल्यानंतर ती डायग्राम चेक केली जात नाही, कारण रे डायग्राम एकदम ॲक्युरेटच पाहिजे. जर समजा ॲक्युरेट नसेल, फ्युचरमध्ये तुम्ही डॉक्टर होता, डोळ्यांचा डॉक्टर झाला, डोळ्यामध्ये तर पार्ट्स खूप लहान लहान असतात, एक रे इकडून येणार जर इकडे तुम्ही घातला तर ते माणूस होत्याचं नव्हतं, त्याचं आयुष्य बदलू शकतं. त्यासाठी याच्यामध्ये खूप ॲक्युरेसी पाहिजे, आणि ॲक्युरेसी येण्यासाठी मी एक मेथड डेव्हलप केली आहे, ती तुम्ही फॉलो करा, कधी चुकणार नाही. बाकीचे डायग्राम तुम्ही ह्या मेथडने ट्राय करून बघा. आता 12 सेंटीमीटरचा प्रिन्सिपल ॲक्सिस झाला, एक्झॅक्ट 6 सेंटीमीटरला काय येणार तुमचा, ओ येणार, बरोबर आहे. आता ओ घेऊन टाकायचं 6 सेंटीमीटरला, त्याच्यानंतर ह्याच्या लेफ्ट साईडला 2 सेंटीमीटरवरती एक मार्क करून घ्यायचं आणि राईटला 2 वरती करायचं. ठीक आहे, परत इथून 2 वरती एक मार्क करायचं आणि ह्या पॉईंटवरून 2 सेंटीमीटरला अजून एक मार्क करायचं. हा असणार आहे तुमचा F1 आणि हा असणार आहे 2F1. हा असणार आहे तुमचा F2 आणि हा असणार आहे तुमचा 2F2. 2 2 आणि हा 6. ठीक आहे, त्याच्यानंतर एक तर तुम्ही राऊंडरचा यूज करा किंवा तुमच्याकडे जो असणार प्रोटेक्टर आहे त्याचा यूज करा आणि हाफ लेन्स ड्रॉ करून घ्या. परत ह्याला जॉईन करणारे हाफ लेन्स ड्रॉ करून घ्या. आता लेन्स काढत असताना एकदम बल्जी काढायची नाही आणि एकदम थिन पण काढायची नाही. म्हणजे बऱ्याच जणांची लेन्स ही अशी येते, अशी काढू नका किंवा एकदमच बारीक काढू नका, ती एकदम मीडियम साईजमध्ये आली पाहिजे, जेणेकरून तुमचे येणारे रे जे आहेत ते प्रॉपरली दाखवले जातील. ठीक आहे, आता तुम्ही जी रे डायग्राम ड्रॉ करणार आहे ती पेपरवर ड्रॉ करणार, ज्याच्यावरती लाईन्स आहेत. त्यामुळं हा जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तो नेहमी काय करायचा, ह्या ज्या लाईन्स आहेत ह्याच्या मध्ये घ्यायचा. आता मध्ये काय घ्यायचा,
कारण तुमचा प्रिन्सिपल ॲक्सिस इझिली आयडेंटिफाय होईल, म्हणजे तो एक्झामिनरला तो कळून येईल की त्यांनी प्रिन्सिपल ॲक्सिस कुठं घेतलेला आहे. समजा ह्या लाईनवरती घेतला, फरक काहीच पडत नाही, पण तुमची लाईन आणि ती लाईन मॅच होऊन जाते, त्यामुळं तिथं असणारे तुमचे हे मार्क्स लवकर दिसून येत नाहीत. त्यामुळे शक्यतो काय करायचं, दोन लाईनच्या मध्ये प्रिन्सिपल ॲक्सिस ड्रॉ करायचा. प्रिन्सिपल ॲक्सिस कितीचा घ्यायचा आहे, 12 सेंटीमीटरचा. ठीक आहे. आता पुढं काय सांगितलं आपल्याला, ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी. आता इन्फिनिटीची पोझिशन ही आहे, बरोबर. हीच डायग्राम का चूज केली मी तुमच्यासाठी, कारण काय, ह्या डायग्राममध्ये बघा की वरच्या साईडला 2 घेतले, तर खालच्या साईडला पण किती घ्यायचे आहेत, 2च घ्यायचे. नेहमी लक्षात ठेवा, पहिल्या डायग्रामसाठी ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला मिळून तुमचा नंबर ऑड आला पाहिजे, इवन नंबरमध्ये कधीच घ्यायचं नाही. म्हणजे 1 2 3 4 5 5 नंबर आला. जर समजा 6 घेतला, वरती 3 खालती 3, ह्याला मिळून किती झाले पाहिजे, 7, किंवा 1 वर 1 खाली आणि हा मिळून 3, म्हणजे सगळं मिळून तुमचा नंबर नेहमी काय आला पाहिजे, ऑड आला पाहिजे. ही एक लक्षात ठेवा, त्यासाठी ही पहिली डायग्राम घेतलेली आहे. ठीक आहे. आता रे कुठून कुठं चाललाय, इकडून इकडे चाललाय, म्हणजे ॲरो दाखवणं कंपल्सरी आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस सोडून सगळ्यांना ॲरो दाखवून घ्या. ठीक आहे. ॲरो दाखवल्यानंतर हा जो ह्याचा पॉईंट आहे, ही जी डॉटेड लाईन आहे, ह्या लाईनच्या बाहेर पण गेला नाही पाहिजे आणि मध्ये पण आला नाही पाहिजे. ठीक आहे. एकदम एक्झॅक्टली ह्याला मॅच झाला पाहिजे. एक्झॅक्टली मॅच का करायचं आहे, कारण रे डायग्राममध्ये ॲक्युरेसी खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. आता पहिला रूल काय सांगतो आपल्याला, इफ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस दॅन रिफ्रॅक्टेड रे पासिंग थ्रू focus. If incident ray is parallel to the principal axis then refracted ray passing through focus. ठीक आहे. ह्याला पण सेम आहे आणि ह्याला पण सेम आहे. आता सगळेच्या सगळे रे कुठं इंटरसेक्ट झालेत, फोकसवरती, बरोबर आहे. म्हणजे काय, इफ ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी देन इमेज फॉर्म ॲट द फोकस. आता फोकस कुठला आहे, तो F2 वरती फॉर्म होतो, किंवा त्याला नॉर्मल फोकस म्हणलं तरी चालेल. आता रे डायग्राममध्ये बघा, ॲरो एक कंपल्सरी आहेत, त्याच्यानंतर हा जो पॉईंट आहे, इंटरसेक्शन पॉईंट, तो पण एकदम शार्प आला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही मग एकदम शार्पवाल्या पेन्सिल यूज करू शकता, जेणेकरून बोर्डमध्ये तुमचं चुकणार नाही. ठीक आहे. आता रूल झाले आणि एक डायग्राम झाली. डायग्राम परत एकदा बघून घ्या. ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी आणि इमेज ॲट फोकस आहे. प्रिन्सिपल ॲक्सिस असणार आहे आपला 12 सेंटीमीटरचा, ऑप्टिकल सेंटर आणि 6 वरती, F1 आणि F2च्या मध्ये 2 सेंटीमीटरचा गॅप असेल राईटला आणि लेफ्टला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आता काय करूया की हे जे रूल्स आहेत किंवा हे जे रे डायग्राम काढतो, ते रे डायग्राम काढण्यासाठी एक साइन कन्व्हेन्शन आहे. म्हणजे तुमच्या मनाने तुम्ही साइन देऊ शकत नाही, किंवा माझ्या मनाने पण मी साइन देऊ शकत नाही, त्याच्यासाठी ठरवून दिलेले असे साइन कन्व्हेन्शन्स आहेत. ठीक आहे. आता ते साइन कन्व्हेन्शन काय सांगतात, त्या पॉईंटचं नाव आहे बघा कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा एक प्रिन्सिपल ॲक्सिस घेतला आणि त्याच्यावरती आपण एक लेन्स घेतली. आता याचे 4 क्वाड्रंट झाले, लेफ्ट राईट लेफ्ट आणि राईट. अप्परला 2 आहेत आणि लोअरला 2 आहेत. ठीक आहे. आता याचे 6 पॉईंट तयार होत असतात. 6 पॉईंटसाठी 3 मार्क आहेत. एकदम व्यवस्थित समजून घ्या, एकदम सोपं आहे. आता हा जो लेन्स आहे, अप्पर राईट जी आहे ती नेहमी पॉझिटिव्ह असते. काय सांगतोय, जे अप्पर राईट साईड आहे ती नेहमी काय घ्यायची आहे, पॉझिटिव्हच घ्यायची आहे. कारण काय, की मग लिहिणार कसं, द डिस्टन्सेस विच आर प्रेझेंट ऑन द अप्पर राईट साईड ऑफ द लेन्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह. जे लेन्सच्या अप्पर डायरेक्शनला असतात आणि राईटला असतात ते नेहमी पॉझिटिव्ह असतात. जी लेन्सची अप्पर लेफ्ट साईड आहे ती नेहमी काय असते, निगेटिव्ह असते. ठीक आहे. अप्पर राईट पॉझिटिव्ह आणि अप्पर लेफ्ट काय असते, निगेटिव्ह. आता डाऊनवर्ड साईडला तुम्ही राईट घेतलं तरी निगेटिव्ह येणार आहे आणि लेफ्ट घेतलं तरी पण काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. 4 पॉईंट झाले. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन काय सांगतो आपल्याला, द डिस्टन्सेस विच आर प्रेझेंट ऑन द अप्पर राईट साईड ऑफ द लेन्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह. The distances which are present on the upper left side of the lens are always negative. The distances which are present on the downward side of the right and left both are negative. ठीक आहे. दोन्हीच्या दोन्ही काय असतात, निगेटिव्ह असतात. वरती अप्पर पॉझिटिव्ह, वरचा लेफ्ट निगेटिव्ह. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण या प्रिन्सिपल ॲक्सिस पासून अपवर्ड डायरेक्शनला जातो, कुठे चाललोय आपण, अपवर्ड डायरेक्शनला, त्यावेळेस ते डिस्टन्स काय असतात, पॉझिटिव्ह. मग तुमची राईट असू द्या किंवा लेफ्ट असू द्या. ठीक आहे. ह्याच्यासाठी एक्झाम्पल काय, समजा हे डस्टर आहे. ठीक आहे. आता इथून आपण वरती चाललोय, इथं आपण स्केल जर धरली तर 1 सेंटीमीटर 2 3 4 5 6 म्हणजे डिस्टन्स काय होत चाललंय, वाढत चाललंय. म्हणून प्रिन्सिपल ॲक्सिस पासून ज्यावेळेस आपण अपवर्ड डायरेक्शनला वरती जातो त्यावेळेस सगळेच्या सगळे डिस्टन्स काय येणार तुमचे, पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता ह्याच्या अपोजिट जर आपण डाऊनवर्ड डायरेक्शनला आलो तर ते डिस्टन्स काय होत जाणार, निगेटिव्ह होणार. तुम्ही राईटला घ्या लेफ्टला घ्या, अप्पर राईट काही फरक पडणार नाही.
म्हणजे काय, आता इथून ते इथे एवढं डिस्टन्स 6 सेंटीमीटर आहे, इथं 6 येणार, 5 4 3 2 1, वरून खाली येतोय डिस्टन्स काय होणार, निगेटिव्ह होणार, खालून वर चाललोय डिस्टन्स काय होणार तुमचे पॉझिटिव्ह. ह्याला म्हणायचं आहे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. ठीक आहे, 3 मार्क्ससाठी प्रश्न येत असतो. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, जी अप्पर राईट साईड आहे ती नेहमी काय असते पॉझिटिव्ह असते, अप्पर लेफ्ट नेहमी काय असते निगेटिव्ह असते, डाऊनवर्ड राईट निगेटिव्ह आणि डाऊनवर्ड राईट पण लेफ्ट पण निगेटिव्ह. आता ज्यावेळेस आपण प्रिन्सिपल ॲक्सिस पासून अपवर्ड डायरेक्शनला वरच्या बाजूला चाललो त्यावेळेस सगळे डिस्टन्सेस पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला आलो तर ते काय होणार निगेटिव्ह होणार. ह्याला म्हणायचं आहे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, जो मिनिमम 3 मार्काला येऊ शकतो. ठीक आहे, आता कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन जर कळालं तर त्याच्यानंतर आपण काय बघूया, आता हा जो लेन्स आहे या लेन्सला कसं मोजायचं किंवा त्यासाठी काय फॉर्म्युला आहे का. ठीक आहे, आता लेन्ससाठी एक पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे, त्याला म्हणतात लेन्स फॉर्म्युला. आता हा लेन्स फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, 1/v मायनस 1/u इक्वल्स टू 1/f. काय काय सांगितलंय, 1/v मायनस 1/u इक्वल्स टू 1/f. आता v म्हणजे काय, साईज ऑफ द इमेज, u म्हणजे काय, साईज ऑफ द ऑब्जेक्ट आणि f म्हणजे काय असं स्मॉल f फोकल लेंथ. ठीक आहे, आता ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्हाला 2 ते 3 न्यूमेरिकल्स दिलेले आहेत बुकमध्ये, त्याच्यामधून एखादं आलं तर येऊ शकतं. ठीक आहे, लेन्स फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, 1/v मायनस 1/u इक्वल्स टू 1/f. ठीक आहे, आता समजा एखादी ऑब्जेक्ट अशी आहे जी तुम्हाला इझिली बघता येत नाहीये, मग त्यासाठी तुम्ही काय करता, झूम करता. मोबाईलमध्ये एवढंसं चित्र आहे दिसत नाही, त्याला तुम्ही झूम करता. आता आपल्या लेन्स पण काय करत असतात, झूम करत असतात, पण त्याला आपण झूम म्हणत नाही, त्याला काय म्हणायचं आपल्याला मॅग्निफिकेशन. काय म्हणायचं आहे मॅग्निफिकेशन. आता हे मॅग्निफिकेशन काय असतं, एखादी ऑब्जेक्ट जर व्हिजिबल नसेल, तिला व्हिजिबल बनवण्यासाठी आपण काय करतो, लेन्सचं ट्रान्सफॉर्मेशन करतो, लेन्स मिक्स करतो आणि त्याच्यामधून आपण त्याचं साईज इन्क्रीज करत असतो, त्याला काय म्हणायचं आहे मॅग्निफिकेशन. ठीक आहे, आता एक्झाम्पल काय, मायक्रोस्कोप असतो आपल्या शाळेमध्ये, मायक्रोस्कोपमध्ये आपण ज्या डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये बघतो. ठीक आहे, किंवा जो टेलिस्कोप आहे त्या टेलिस्कोपमधून चंद्र खूप लांब आहे आपल्यापासून, पण त्याच्यावरची माती सुद्धा इथून लोक बघू शकतात. एवढं सायन्स आपलं ॲडव्हान्स झालंय. हे सगळं कशामुळे झालंय, ह्या मॅग्निफिकेशनच्या कन्सेप्टमुळे. ठीक आहे, मग मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय आहे तुमचा, m इक्वल्स टू h2/h1 इक्वल्स टू v/u. m म्हणजे काय मॅग्निफिकेशन आहे, h2 म्हणजे काय साईज ऑफ द इमेज आणि h1 म्हणजे काय असतं साईज ऑफ द ऑब्जेक्ट इक्वल्स टू v/u. एक्झाममध्ये डायरेक्टली तुम्हाला h2 h1 दिलेला नसणार, त्या ठिकाणी काय असणार तुम्हाला v ची व्हॅल्यू आणि u ची व्हॅल्यू. त्याच्यावरून तुम्हाला काय कळायचं आहे की मॅग्निफिकेशन काय असतं ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. मॅग्निफिकेशन म्हणजे काय, साईज एनलार्ज करणे आणि एनलार्ज केल्यानंतर तुम्ही ते ऑब्जेक्ट काय करू शकता क्लिअरली बघू शकता, त्याला काय म्हणायचं आपल्याला मॅग्निफिकेशन. ठीक आहे, आता लेन्स फॉर्म्युला झालं, मॅग्निफिकेशन झालं, मग आता ही जी पॉवर आहे लेन्सची ती मोजायची कशी, त्यासाठी काही पर्टिक्युलर युनिट आहे का. ठीक आहे, तर आता जी पॉवर आहे, पॉवर म्हणजे काय शक्ती. आता कुठलाही लेन्स घ्या त्याची पॉवर इक्वल असते 1/f. ठीक आहे, म्हणजे जी फोकल लेंथ दिलेली आहे त्या फोकल लेंथला जर आपण 1 ला डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळून जाते पॉवर ऑफ द लेन्स. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना चष्मे असतील, काहींचा नंबर पॉझिटिव्ह असतो, काहींचा नंबर निगेटिव्ह असतो. तो जो निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर आहे ते कशावरून दिलेला असतं, या पॉवरवरून दिलेला असतं. ठीक आहे, आता पॉवर मेजर कशामध्ये करायची, डायप्टरमध्ये करायची, म्हणून काय येणार P इक्वल्स टू काय येतो 1D. हा D म्हणजे काय डायप्टर. आता डायप्टर कशाचं युनिट आहे, पॉवर ऑफ लेन्स. आता लेन्सची पॉवर मोजण्यासाठी जे युनिट आहे त्याचं नाव काय डायप्टर, डिनोट करायचं आहे कॅपिटल D ने. ठीक आहे, जर फोकल लेंथ 1 असेल तर पॉवर काय येणार तुमची 1 डायप्टर येणार. फोकल लेंथ जर चेंज झाली तर पॉवर पण काय होत असते चेंज होत असते. परत इथं कार्टेशियनला फॉलो करायचं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जे कॉन्केव्ह असतात ते निगेटिव्ह असतात आणि ज्या कॉन्व्हेक्स असतात त्यांच्या ज्या फोकल लेंथ असतात त्या काय असतात पॉझिटिव्ह असतात. जर पॉझिटिव्ह फोकल लेंथ आली तर पॉवर पण चेंज होते, निगेटिव्ह फोकल लेंथ आली तर पॉवर पण काय होत असते चेंज होत असते. युनिट लक्षात ठेवा, डायप्टर डिनोट करायचं आहे D ने. कळालं एवढं. आता हे झाल्यानंतर सगळ्यात लेसन मधला इम्पॉर्टंट पॉइंट तो कुठला आहे आपला ह्युमन आय.